श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1302व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध पंचमी, शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर, श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे 5/6/1988 या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। प्रश्न आहे, गुरु जेव्हा उपदेश देतात तेव्हा त्याचा अर्थ कसा काढावा? परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना सांगितले की प्रत्येक भक्ताची पात्रता वेगळी असते। त्याची भक्ती पाहून त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो व उपदेशही करतो। ह्या उपदेशामध्ये काही सूचना दिलेल्या असतात, काही धोक्याच्या ठिकाणांचा उल्लेख केलेला असतो। सामान्य भक्तांना याचा योग्य अर्थ घेता येत नसल्यामुळे तो या उपदेशाकडे जास्त लक्ष देत नाही। गुरुमुखातून निघालेले प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो। ह्यात फार खोल अर्थ भरलेला असतो व ह्या उपदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे, तरच भक्ताचा उद्धार होतो। भक्ताची भविष्यकाळची सांपत्तिक, शारीरिक व मानसिक स्थिती कशी राहील या सर्वांचा विचार करून उपदेश दिलेला असतो। हे भक्ताच्या लक्षात येत नाही। आमचे एक जुने भक्त होते, ते साधारण 30-35 वर्ष जुने भक्त होते, परंतु यांना देखील आमचे म्हणण्याचा योग्य अर्थ घेता आला नाही। हे भक्त सरकारी नोकरीतून 12-15 वर्ष अगोदर रिटायर्ड झाले, तेव्हा त्यांना प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळाला। त्यावेळी त्यांचा एकुलता मुलगा बाहेरगावी एका कंपनीत नोकरी करीत होता। सरकारी नोकरीमुळे कुठे कायम वास्तव्य करावे हा विचार पक्का नव्हता। रिटायर्ड झाल्यानंतर माझ्या दर्शनाला आले व त्यांनी त्यांचे मनोगत बोलून दाखवले की उर्वरित आयुष्य मुलगा जिथे नोकरी करतो तिथे घर बांधून राहावे, म्हणजे 2 ठिकाणी घराचे भाडे भरायला नको व तिथे हक्काचे घर होईल। मी त्यांना सूचना दिली की जर तुम्हाला मुलाला भेटायची इच्छा आहे तर 8 दिवस मुलाला भेटून या, परंतु तुम्ही नगर सोडून बाहेरगावी कुठेही जाऊ नका। दुसरे म्हणजे जर तुम्हाला घर बांधायचे असेल तर नगरमध्ये बांधा, मुलाच्या गावाला नको। आणि जर घर बांधायचं नसेल तर हा पैसा बँकेत ठेवा व त्याच्या व्याजावर आरामाने उर्वरित आयुष्य आनंदात घालवा। बाहेर गावाला मुलगा नोकरीत आहे आणि सध्या तो एका भाड्याच्या घरात राहत आहेच, तिथे त्याचा संसारही व्यवस्थित चालू आहे। सध्या तुम्हीही एका जुन्या कमी भाड्याच्या घरात राहतात। हे जे चाललेले आहे ते बरोबर आहे, उत्तम आहे। या भक्ताला माझ्या उपदेशांचा योग्य अर्थ घेता आला नाही। 8 दिवस मुलाला भेटायला गेले, तिथे कायम राहू लागले, सून सासूची सेवा करू लागली, तेव्हा हे दोन्ही फार हुरळून गेले। त्यांनी स्वतःचा प्रॉव्हिडंटचा पैसा खर्च करून मुलाच्या गावाला बंगला बांधला व तिथेच सर्व राहू लागले। ह्या भक्ताच्या नंतर त्यांचा एकुलता एक मुलगाच वारसदार आहे, म्हणून हा बंगलाही त्या मुलाच्या नावे करून टाकला। त्यानंतर सासू सुनाचे व वडील व मुलाचे खटके उडू लागले। त्यानंतर हे भक्त महिना 15 दिवस नगरला राहून गेले। वयोमानानुसार पंगुत्व आले व शारीरिक शक्तीही कमी झाली। पुढे या भक्ताला वाईट दिवस आले, अतिशय दुःखात दिवस काढावे लागले। पुढे त्यांची पत्नीही वारली, हे एकाकी पडले। एकदा हातातून पैसा निघून गेल्यावर मनुष्य काहीही करू शकत नाही। पुढे ते वारले। देव देते व कर्म नेते म्हणतात ते यालाच। हे भक्त जोपर्यंत सशक्त होते तोपर्यंत म्हणत होते की मुलाच्या गावाकडून सकाळी निघून दर्शनाला येईन व संध्याकाळी परत जाईन। असे केल्याने दोन्ही उद्देश सफल होईल। आमचे ऐकले नाही व पुढे दर्शनात खंड पडू लागला। देवांनी एकदा ठरवले की ह्या भक्ताची व माझी पुढे भेट होऊ द्यायची नाही। यानंतर तुमचे काही चालत नाही,
तुमची व माझी भेट होणं अथवा न होणं हे सर्वस्वी देवांच्या हातात आहे. कोणाला जवळ आणावे व कोणाला लांब न्यावे हे तो ठरवतो, हे मी ठरवत नाही. दुसरे नगरचे एक भक्त होते. सरकारी नोकरीत असताना नियमित दर्शनाला येत असत. सेवानिवृत्त झाल्यानंतर दर्शनाला येण्यात खंड पडू लागला. त्यांचा स्वभाव फार विचित्र होता. ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड बरा मिळाला होता म्हणून त्यांनी स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करून घेतली होती. स्वतःला ते फार महान समजत असत. सत्य वस्तुस्थिती कधी समजून घेतलीच नाही. कालमानाप्रमाणे स्वतःच्या स्वभावात बदल करून घेतला नाही. गंभीर चेहऱ्याने लांब एका कोपऱ्यात बसत असत. 8-10 दिवसांनी एकदा दर्शनाला आले म्हणजे झाले. नंतर 8-10 दिवसात दर्शनाला का येऊ शकले नाहीत म्हणून मी सहज चौकशी केली, तेव्हा ते दरवेळी काही ना काही क्षुल्लक कारणे देऊन दर्शनाला येण्याचे टाळत असत. दर्शनाला आल्यानंतर कधीही समोर बसत नसत. एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसत असत. कधीही बोलणे विचारणे होत नसे. आश्रमाच्या समोरच्या रस्त्यावरून रोज इतर लोकांबरोबर फिरायला जात असत, परंतु एकदाही आत येऊन दर्शन घेतले नाही. पुन्हा एकदा दर्शनाला आल्यानंतर त्याने स्वतःहून खुलासा केला की अमुक अमुक क्षुल्लक घटना घडली, ही त्यांना अयोग्य वाटली म्हणून ते दर्शनाला येत नव्हते. मी त्यांना खुलासा केला की दर्शनाला येण्यासाठी ही कारणे योग्य की अयोग्य ह्याचा निर्णय तुम्ही घेऊ नका, तो निर्णय आम्ही घेऊ. तुमच्या मनात इतकी पक्की निष्ठा पाहिजे की काही झाले तरी दर्शन चुकवणार नाही, तरच तुम्ही आमच्याकडून ऐनवेळी मदतीची अपेक्षा करावी. परंतु माझ्या बोलण्याचा अर्थ शेवटपर्यंत त्यांनी समजूनच घेतला नाही. एकदा 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये आजारपणात काढल्यानंतर त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली, परंतु योग्य वेळ निघून गेली होती. जाताना फार जोराने हाक मारून जीव सोडला. तात्काळ मला जागवले. 15 दिवसानंतर त्यांची पत्नी दर्शनाला आली. तेव्हा तिने चौकशी केली की शेवटी जाताना मदतीसाठी यांनी फार जोराने हाक मारली होती, परंतु मदत मिळाली नाही. मी तिला वरील सर्व हकीकत सांगितली व पुढे खुलासा केला की एकदम ऐनवेळी हाक मारल्यानंतर रात्री 2-2:30 वाजता कोण धावून येणार? तुम्ही तुमच्या वागण्याने आमच्या मनात जे प्रेम उत्पन्न करायला पाहिजे होते ते केले नाही. मग तुम्ही अशी ऐनवेळी मदतीची अपेक्षा का करावी? जेव्हा आम्ही भक्तांना मार्गदर्शन करीत असतो व काही सूचना देतो त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत व त्याप्रमाणेच आचरणात आणल्या पाहिजेत, म्हणजे तुमची प्रगती निश्चित होईल. गुरुबंधू आणि भगिनीनो, गुरु जेव्हा उपदेश देतात तेव्हा त्याचा अर्थ कसा काढावा या प्रश्नाचा परमपूज्य सद्गुरूंनी केलेला हा अतिशय सुंदर असा खुलासा होता. पुढील प्रश्नासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.